नमस्कार प्रेक्षकांनो, इथे आनंद म्हणत असतो की आपल्याला दगडूशेठला जायचं आहे. कुठे राहिला तो नवरदेव? इथे सीमा म्हणते आता तुम्ही त्याच्यासोबत जायचं आहे. आता सीमा म्हणते की आनंद आणि मयुरीला घेऊन जा अक्षय तुमच्यासोबत. आता मात्र अक्षय म्हणतो नाही आम्ही दोघेच जाऊन येतो. कशाला उगाच? तेव्हा आता मात्र इथे आनंद म्हणतो की ते दोघे थोडे आजच एकटे जात आहे. पहिलेही गेले होते. इथे मात्र आरोही हट्ट करत असते की मलाही जायचं आहे. तर इथे आनंद म्हणतो आरोही आपण नको जाऊयात, तुला मी छान अभ्यास वगैरे करायला नेईल आणि तुला प्रॉमिस करतो तुला खाऊ पण घालेल आईस्क्रीम वगैरे. आणि मग इथे आनंद आरोहीला मनवतो आणि मयुरी म्हणते चल मीही तुझा अभ्यास घेते आणि मग आपण नंतर बाहेर जाऊया. आणि मग मयुरीचं बोलणं ऐकून आरोही तयार होते. रमा हसायला लागते. रमा म्हणते की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग अक्षय म्हणतो चल लवकर आपल्याला जायचं आहे. आणि मग येथे अक्षय आणि रमा दोघेही दगडूशेठला निघालेले असतात. साई मात्र जड पावलांनी इथे रमाला न सांगता हे गाव सोडून चाललेलं असतो. तेव्हा इथे साई म्हणतो की नको हे आपण रमाला सांगायला, कारण की हे अण्णासाहेब सुद्धा फोन का उचलत नाही, मेसेज करतात, खूप कामात अडकलेले आहे. आई काय झालं आहे असं साई विचारतो. तेव्हा साईची आई म्हणते की अरे तुम्ही एकदा तरी रमाला भेटायला हवं होतं, जाताना एकटीला सांगायला तरी हवं होतं आपण चाललो आहे म्हणून. आणि ही हुरूर तुझ्या मनात कायम राहून जाईल आणि आपल्याही मनात राहून जाईल. रमाला जर आपण सांगून गेलो नाही, रमाला भेटून गेलो नाही. साई म्हणतो नाही हे नाही सहन करू शकणार मी. आता मात्र इथे अक्षय इथे रमाला घेऊन आलेला असतो साईची भेट घालवण्यासाठी. आता इथे रमा म्हणते की साई तुम्ही एकटे सोडून चाललाय आणि मला सांगितलं देखील नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला कारण की आता रमाबरोबर खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी सगळं रमाला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र रमा म्हणते की साई का सोडून जात आहात, इथेच राहा, आपण आपली मैत्री आहे. तेव्हा साई म्हणतो नाही तुम्ही मला मित्र मानत होता पण मी नाही. मी आपलं नातं मैत्रीपलीकडे मानत होतो पण आता मात्र नाही. आता अक्षय आणि तुम्ही एकत्र आला आहात, खूप सुखाने संसार करा. मी मात्र इथं राहिलो ना तर आणखीन आपल्यामध्ये गैरसमज वाढतील. तर आता मला जाणं योग्य आहे आणि मला जावंच लागेल. तेव्हा आता साई म्हणतो की मी तुम्हाला सांगणार नव्हतं पण अक्षयने मात्र आता तुम्हाला सांगितलेलं आहेच, तर मी जात आहे, मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि मग इथे रमा म्हणते की आपली मैत्री नेहमी अशीच राहील, पण माझी शपथ आहे तुम्हाला की तुम्ही मला मधून कॉल करायचा, माझा कॉल उचलायचा. तेव्हा अक्षय इथे साई म्हणतो की ठीक आहे, तुम्ही शपथ घालू नका. पण साई म्हणतो मी आता तुम्हाला कॉलही करू शकेल की नाही असं साई मनात म्हणत असतो. खूप मन घट्ट करून मी इथून चाललेलो आहे. आता रमा साईच्या गळ्यात पडते आणि साईची शेवटची भेट घेत असते. साई कारण की रमाला सोडून कायमचा निघून चाललेला असतो. तेव्हा मात्र साईच्या आईबरोबर सुद्धा रमा म्हणते की का जाता आहात इथे, आता सगळं काही नीट व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही इथे थांबू शकता, आपण पुन्हा सारखं राहूया. पण इथे आई म्हणते नाही ग पोट्टे, असं नाही जमणार, आता तू तुझा संसार सुखाने कर, तुम्ही दोघं एकत्र यावं असं आम्हाला खूप मनापासून वाटत होतं. आता साईसुद्धा अक्षय आणि रमाचा अगदी मन जड करून येथे निरोप घेत असतो. साईला खूप वाईट वाटत असतं, रमाला सोडून जात आहे. पण इथे रमा म्हणते की मला नक्की कॉल केला पाहिजे आणि मी जेव्हा जेव्हा कॉल करेल ना साई तुम्हाला, तेव्हा तुम्ही माझा कॉल उचलला पाहिजे. आता मात्र साईने लग्नाचं नाटक केलेलं असतं, कारण की रमा अक्षयवरचं प्रेम कबूल करते की नाही. आणि मग हे सगळं आठवत असतं रमाला, कारण की रमा जेव्हा साईला सांगते की माझं अक्षयवरच प्रेम आहे, तेव्हा मात्र अक्षय आणि रमा दोघेही निघालेले असतात. गाडी तर रमा काहीही बोलत नाही. अक्षय म्हणतो सॉरी, मी तुला हे सगळं घरीच सांगायला हवं होतं की साई हे गाव सोडून चाललेलं आहे, सॉरी म्हणतो ना, आता राग नको माणूस. तेव्हा रमा म्हणते खाली उतरते आणि मग येथे अक्षय कान पकडून येथे रमाची माफी मागत असतो. रमा गुलाबाचा गुच्छ साईला देते आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. नवीन एक सुरुवात करत असते, कारण की 7 वर्षानंतर हे दोघं पुन्हा एकत्र आलेले असतात. तेव्हा अक्षय आणि रमा दोघेही गाडीच्या पुढे उभे असतात आणि एकमेकांची साथ देत असतात. रमा गुलाबाचा गुच्छ इथे अक्षयला देत असते आणि दोघेही घट्ट एकमेकांना मिठी मारत असतात आणि खरंच त्यांना मागची जी त्यांनी वेळ घालवलेला असतो ते आठवत असतात. आणि त्या आठवणींमध्ये ते दोघांना एकमेकांना मिठी मारून जुन्या आठवणींमध्ये रमून गेलेले असतात. रोडवर सगळे बघत असतात, तर रोडवरचे म्हणतात की आत्ताच जणू नुकतंच लग्न झालेलं आहे, बघा काय रोमांच चाललेला आहे यांचा बाहेर. आणि असं वाटतही नाही की
आत्ताच नवीन यांचं लग्न झालेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही रस्त्यावर रोमांस करू नाही तर कुठेही करू. आता मात्र शशिकांत इकडे मुलांना सांगत असतो की होळी आलेली आहे, आता होळी कशी साजरी करायची. तेव्हा आरोही म्हणते की आपण कसं करायचं पुरणपोळीचा. येते आजी म्हणते की मयुरी आपण पुरणपोळीचा बेत करूया. मयुरी म्हणते रमा होती तेव्हा सगळं काही करायची, पण आता आपण ती नवीन आहे, तिला काहीही सांगू शकत नाही. आजी म्हणते ठीक आहे आपण करूया, मी तुला मदत करू लागेल. आणि मग इथे आजी आणि मयुरीचं ठरलेलं असतं पुरणपोळी तयार करायचं. तेव्हा आनंद म्हणतो आई तू पुरणपोळी बनवणार. तेव्हा आता मात्र सगळेजण गप्पा मारत असतात. खरंच पुरणपोळी आता आपण ऑनलाईनच मागूया सगळं. आता सगळी तयारी करायची आहे. आनंद म्हणतो खरंच सगळं आता कसं झालेलं आहे ना. तेव्हा मात्र इथे तारा बोलते की आपण सगळं ऑर्डर करूया, ऑर्डर करून सगळं येईल. तेव्हा रमा आणि अक्षय गपचूप त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा तारा म्हणते की आता सगळं काही मिळतं, आपण सगळं ऑर्डर करूया आणि मग साजरी करूया. इथे सगळ्यांचं डन झालेलं असं की आपण सगळं ऑनलाईन ऑर्डर करूया. इथे अर्था म्हणत असते की अरे वा आपण पुरणपोळी पण ऑर्डर करूया. तेव्हा मात्र आरोही म्हणत असते पुरणपोळी आपण ऑर्डर करायची, सगळं काही ऑर्डर करायचं, बाहेरून मागूया आणि मग होळी साजरी करूया. तेव्हा आता मात्र येते शशिकांत म्हणतो सगळंच ऑनलाईन म्हणल्यावर होळीही ऑनलाईनच साजरी करून घेऊया. तेव्हा आता शशिकांत आणि यांचं ठरलेलं असतं की कशी होळी साजरी करायची. येथे मात्र तारा म्हणत असते की काही नाही, आपण पिझ्झा वगैरे जसं ऑर्डर करतो ना तसं आजकाल सगळं येतं. आमच्या जमान्यात आम्ही असंच ऑर्डर करत राहणार. तेव्हा मात्र आजी म्हणते की अरे हे काय चाललं आहे तुमचं, आता मात्र आपण झोपूया, उद्याचं उद्या बघूया. तेव्हा मात्र अक्षय आणि रमा म्हणते की हे काय चाललं आहे घरी, बघितलं ना कसे बोलत होते, होळी कशी साजरी करायची, आपले संस्कार आपली रीती भाती सगळं काही विसरलेले आहे. पण मी तसं होऊ देणार नाही, आपण करूया होळी साजरी. तेव्हा आता मात्र सगळे झोपायला गेले, आपणही जाऊया. तेव्हा आता अक्षय म्हणतो सगळे मुलं गेलेले आहे, पण या मुलाचं बघ आता काय करायचं आहे. आणि मग येथे रमा आणि अक्षय दोघेच असतात आणि म्हणत असतात की आता उद्या आपण कशी होळी साजरी करायची, उद्याचं उद्या बघूया. पण आता मात्र आपण दोघे एकत्र आहोत ना, आपण गप्पा गोष्टी करूया, वेळ घालवूया, असं अक्षय रमाला सांगत असतो. तर रमा म्हणते माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे, आता उद्याच बघायला मिळेल तुम्हाला. तर मात्र रमाने ठरवलेलं असतं की होळी साजरी करायची आणि मग ती अक्षयला सांगत असते की कशाप्रकारे आता रमा येथे सगळ्या मुलांना आणि तिच्या घरच्यांना घेऊन होळी साजरी करणार असते आणि हे दोघेच असतात. मात्र आता सकाळी पहाटे होळीचा सण असतो आणि सगळ्यांना गौऱ्या गोळा करण्यासाठी एक एक कटोरी दिलेली असते. आता तारा म्हणते की हे काय करायचं आहे. तेव्हा आता पुढील भागामध्ये रमा म्हणते सगळं सांगते. आता आपल्याला शेण गोळा करायचं आहे. आता मग येथे शेण गोळा करून त्याच्या गौऱ्या थापणार आणि पुढील भागात रमा मुलांकडून कशी होळी साजरी करून घेते आणि त्यांचा दणक्यात सण साजरा